हाय मैत्रिणींनो, माऊलीज ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आहे वाडबैल आणि वाडबैलाच्या दिवशी आमच्याकडे खास अशी पूजा केली जाते आणि ही आहे सकाळची देवपूजा, जे सगळ्या देवांना दयादुधाचा अभिषेक घालून त्यांची अशी खास पूजा केली जाते. आणि सण समारंभ राहिलं का ही अशी पूजा राहतेच सगळीकडे. त्यामुळे माझ्याकडे पण अशी पूजा केली जाते आणि आपली कुलदेवता म्हणून सणाच्या दिवशी तर कुलदेवतेचं आपली पूजा केलीच पाहिजे. कुलदेवतेची पूजा राहते. सगळे देवांचे आंघोळ दयादुधाचं अभिषेक करून आंघोळ करून त्यांना चंदनाचा टिडा लावून पूजा केली जाते आणि कुलदेवता म्हणून ते कलश स्थापन केलं जाते आणि कलश स्थापन केल्यानंतर तिची पण पूजा केली जाते चांगली. कारण तर आज सण आहे त्यामुळे कुलदेवतेला थोडंसं प्रसन्न केलंच पाहिजे. कुलदेवतेची पूजा झाली, अगरबत्ती धूप दीप लावल्या जाते. त्याच्यानंतर फुलं वाहली जाते, जप केलं जाते. त्याच्यानंतर आज म्हणजे संपूर्ण असा पूजा तुम्हाला दाखवणार आहे. जे फुलं पण वाहल्यानंतर हा संपूर्ण व्हिडिओ आहे. जे फुलं वाहल्यानंतर सुद्धा हा व्हिडिओ दाखवत आहे. हे कलश स्थापना मस्त वाटत आहे आणि ही देवपूजा संपूर्ण देवपूजा आहे इथं झालेली आहे. बघा कसे वाटत आहे तुम्हाला. प्रसन्न वाटते सणावाराच्या दिवशी देवपूजा केल्यानंतर खूप प्रसन्न वाटते. आणि हे झाली सकाळची देवपूजा. ही सायंकाळची सायंकाळी मातीचे बैल करून त्याला पूजलं जाते आमच्याकडे तरी. त्यांची पूजा करून धूपदीप लावून त्याला आमंत्रण दिलं जाते आणि ही देवपूजा आहे आमची सायंकाळची. 2 बैल, 1 गाय, 1 वासरू असं ते मातीचं बनवलं जाते, ते ठेवलं जाते. त्याच्यानंतर त्यांना आमंत्रण दिलं जाते. आमंत्रण पहा कशा पद्धतीनं दिलं जाते. ही डाया आहे पळसाचे. हे डाया आहे आणि त्यांना आमंत्रण दिलं जाते. आज आवतण घ्या, उद्या जेवायला या असं म्हणून म्हणल्या जाते आणि त्यांना आमंत्रण दिल्या जाते. आणि त्याच्यानंतर झालं पूजा वगैरे होऊन गेली, झालं.